वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपदां परतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। रामदास कल्याण माझे आई मदला ठाव द्यावा बाई रामदास कल्याण। यत्कीर्तनं यच्छ्रवणं यदीक्षणं यद्वन्दनं यत्स्मरणं यदर्णं लोकस्य सत्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। यत्पृथ्वी भरवारणा यद्विजयी सम्प्रार्थितश्चिन्मया संजात पृथ्वीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसात् पुनर्गा ब्रह्मत्वमाद्यं स्थिरा कीर्तिं पापरां विधाय जगता तं जानकीशं भजे। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ईश सर्व गुणांचा मुळा
तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामदास कल्याण 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 राम हो जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम राम हो जय राम पतित पावना पूर्ण कामा पतित पावना 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 पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा पतित पावना पूर्ण कामा रामा पूर्ण कामा रामा पूर्ण कामा रामा हो जय राम राम रामा हो जय राम रामा हो जय राम नाथा हो दीनानाथा नाथा नाथा हो दीनानाथा दीनानाथा हो दीनानाथा दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा दीनानाथा हो दीनानाथा तुमचे चरणी राहो माथा तुमचे चरणी 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 तुमचे चरणी राहो माथा तुमचे चरणी राहो माथा रामा तुमचे चरणी राहो माथा रामा राहो माथा रामा राहो माथा रामा हो जय राम राजा राम रामा हो जय राम रामा हो जय राम बंधु हो दीन बंधु बंधु हो दीन बंधु अरे दीन बंधु दीन बंधु दीन बंधु बंधु हो दीन बंधु बंधु हो दीन बंधु दीन बंधु दीन बंधु दीन बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू करुणा सिंधू करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामदास म्हणे करुणा सिंधू रामा करुणा सिंधू रामा करुणा सिंधू रामा हो जय राम राजा राम रामा हो जय रामा रामा हो जय रामा रामदास माऊली माय माझी रामदास माऊली माय माझी रामदास माऊली ग माय माझी रामदास माऊली वत्सालागी देनो जयसी वत्सालागी देनो जयसी देनो जयसी देनो जयसी वत्सालागी देनो जयसी वत्सालागी देनो जयसी देनो जयसी देनो जयसी करी करुणा सावली माय माझी करी करुणा सावली
मदंत पाहू नको माऊली मदंत पाहू नको माऊली मदंत पाहू नको ग माऊली मदंत पाहू नको माऊली मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको माऊली मदंत पाहू नको माऊली मदंत पाहू नको माऊली आग मदंत पाहू नको ग माऊली ग माऊली मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको त्वरितय मदंत पाहू नको त्वरितय उचलित पाहुली गमाय माझी रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली ग रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनया जय जय राम 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 जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली गमाय माझी सुख कर कर सावली गमाय माझी रामदास माऊली ग रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली सगळ्यांनी टाळ्या वाजवा रामदास माऊली दया करी रामदास माऊली 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 दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व.
या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम जीविता विसावा, 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 राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा. राम गावा राम ध्यावा. हरी हरी. मंगला जय जय मंगल, राम कौसल्येचा बाळ. मंगला जय जय मंगल, राम कौसल्येचा बाळ. राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ. राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा. कल्याणा जय जय कल्याण, कल्याणा जय जय कल्याण. रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा.
रामदासाभिमानी 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 राम गावा राम द्यावा राम जीविता विसावा राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा राम गावा राम द्यावा राम जीविता विसावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आपदां परतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम स्मरणी सदैव राही समर्थ चरणी निज भाव ठेवी. गुरुकृपेने कीर्तिवंत होई. नमस्कार सद्गुरु दीनानाथ पायी. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओंकार हे सद्गुरुचे स्वरूप स्मरता नासे संसार ताप. मोहमायेचे त्यागून आवरण मोहमायेचे त्यागून आवरण हृदयी धरा दृढ सद्गुरु चरण. हृदयी धरा दृढ सद्गुरु चरण. हृदयी धरा दृढ सद्गुरु चरण. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे. सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की जय. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा. अलौकिक अशा प्रकारचं वर्णन बुधकौशिक ऋषींनी केलंय. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. या रघुवंशाला खऱ्या अर्थाने सनाथ करणारा जर कोण असेल तर तो प्रभू राम. त्याच्या नामामध्ये सगळं सामावलेलं आहे. रामाहुन नाम तयाचे महान. आणि याची प्रचिती प्रत्यक्ष रामाने घेतली बरं. हरिनामाच्या योगे हरिनामाच्या योगे सागर तरले समस्त वानर की. आ देरी हरिनामाच्या योगे सागर तरले समस्त वानर की. मानव
मानव हे का बुडती, असा प्रश्न विचारलाय मोरोपंतांनी. मानव हे का बुडती, नाम न स्मरती अखंड मग नरकी. राम राम हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम राम. हरिनामाच्या योगे सागर तरतीस तरले समस्त वानरकी. मानव हे का बुडती, पोहायला शिकावं लागावं असा एकमेव प्राणी त्याला माणूस असं म्हणतात. बाकी अगदी उंदराचं नवजात पिल्लू जरी पाण्यामध्ये टाकलं तरी ते पोहायला लागतं. मानव हे का बुडती, मग माणसं का बुडतात. नाम न स्मरती अखंड मग नरकी. नामस्मरण करत नाहीत म्हणून माणसं बुडतात. मंडळी, हा सुद्धा जडदेह आहे, पाषाणाप्रमाणे आहे. जसं त्या दगडावरती राम नाम लिहिलं तसं आपल्या हृदयावरती ज्यांनी राम नाम कोरलं तो निश्चितपणे उद्धरून जाणार, हा संतांचा आशीर्वाद हे लक्षात घ्या. समर्थ सांगतात, राम गावा राम ध्यावा. या जगामध्ये चिंतनाशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. चिंता से चतुराई घटे. तुम्ही जितक्या चिंता करत राहाल तितकी सत्सद विवेक बुद्धी हरवली जाते आणि चिंतनापासून दूर जाता. पण जितकं चिंतन कराल, तुकोबाराय सांगतात, अवघी वारी यली चिंता. जसं जसं चिंतन घडेल तशा तशा सगळ्या चिंता दूर होती, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या जगामध्ये काय असेल तर रघुरायाचे गुणगान. जेवढं तुमच्या माध्यमातून रघुरायाची भक्ती, रघुरायाचं गुणगान होईल ते गुणगानच आपल्या उपयोगी पडणारे, लक्षात घ्या. प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनामध्ये घालवा. प्रत्येक क्षणाला भगवंताला आठवा. नको त्या गोष्टींची यादी आठवण्यापेक्षा ज्याला आठवायचंय, ज्याला बुद्धीमध्ये साठवायचंय, ज्याला मनामध्ये स्थान द्यायचंय, असा एकमेव आहे तो म्हणजे रामं विद्धी परब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् सर्वोपाधि विघ्नमुक्तं सत्तामात्रमगोचरम् आनन्दं निर्मलं शान्तं निर्विकारं निरंजनम. तो कसा आहे? निर्विकार, निरंजन. खरं म्हणजे त्याला कुठलं रूप नाही. पण सगुण भक्ती आपल्याला अत्यंत प्रिय आहे, लक्षात घ्या. काहीतरी समोर प्रतीक असावं लागतं. मूळ शक्ती निर्गुणामध्ये, पण त्या निर्गुण शक्तीला सुद्धा सगुणामध्ये साकार करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या गुणगानामध्ये आहे. मग ते भगवंताचं गुणगान कसं करायचं? आवडीने करायचं, प्रेमाने करायचं. जितक्या जास्त आर्ततेने तुम्ही भगवंताचं गुणगान कराल, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. स्वामी माझा राम. विश्वाचा विश्राम रे, सगळ्या विश्वाला ज्याच्यामुळे शांती प्रदान होते. आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे.
राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. अहो अमंगळ असलेल्या देहाला सुद्धा मांगल्य देणारा असा भगवंत आहे. भगवंताचं नाम हे मांगल्य प्रदान करणारे. आपला विषय चाललाय की रामाचं नुसतं नाव दगडांवरती लिहिलं त्या शिळा तरल्या. प्रभू रामचंद्राने एकदा सगळे वानरगण दिवसभर ही सेतुबंधनाचं कार्य करतायत. रात्री एकदा स्वतः भगवंत उठले. रात्री 12चा सुमार झालेला आणि समुद्र किनाऱ्याकडे स्वतः भगवंत जात आहेत आणि त्यातल्या त्यात छोटासा दगड भगवंताने घेतला. आता भगवंताला वाटलं आपल्या आजूबाजूला कोणी नाही, पण मारुतीराय मात्र भगवंताच्या मागून चालले होते. रामाची स्वारी समुद्र किनाऱ्यावरती आली आणि छोट्यात छोटा दगड घेतला आणि तो पाण्यामध्ये टाकला. डुबुक्कन आवाज झाला आणि तो छोटासा दगड बुडाला. प्रभू रामचंद्रांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणी आपल्याला पाहत नाही ना. तेवढ्यात मारुतीराय मागून पाहत होते. रामाने मारुतीरायांना सांगितलं की कोणाला सांगू नका. असे मान सांगावा जनाला, अपमान सांगावा मनाला. मारुतीराय बुद्धिमताम वरिष्ठम लक्षात घ्या. मारुतीरायाने सांगितलं, प्रभो तो जर दगड बुडाला नसताना तुमची लाज राखायची म्हणून तर मी जाऊन त्याला बुडवला. या सगळ्या दगडांवरती केवळ तुमचं नाव लिहिलंय म्हणून ते दगड तरंगतायत. रामाहुन नाम तयाचे महा. त्याचं गुणगान तेवढ्याच प्रकारे या जगामध्ये कार्य करतं. लक्षात घ्या. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ. अमंगळ असलेल्या देहाला सुद्धा मांगल्य देणारा असं भगवंताचं नाम आहे. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान. राम का गुणगान करी राम का गुणगान करी राम. प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए. सभ्यता का ध्यान धरिए. ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम का.
विठुरायाचे गुणगान, राम कैवल्याचा दानी. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी रामभक्ती केली आहे त्यांनी कैवल्य पद प्राप्त करून घेतले. लक्षात घ्या, कैवल्य पद म्हणजे या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये वारंवार न अडकणं. देव पाहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, अशी अवस्था संत प्राप्त करून घेतात केवळ या भगवंताच्या भक्तीमुळे, भगवंताच्या नामामुळे, भगवंताच्या गुणगानामुळे. राम कैवल्याचा दानी, रामदासांचा अभिमानी, तेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगायचा किंवा शिकवायचा प्रयत्न करतात. बाजीवा राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम जीविता विसावा, राम जीविता विसावा, राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी, रामदासा अभिमानी, राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर नामस्मरण, हाताने टाळी मुखाने नाम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि ओम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि ओम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, सीता राम कृष्ण हरी, राधे श्याम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, सीता राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. राष्ट्रगुरु राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिदास जन्म घेती. निरनिराळी गावं आपल्याला कळाली, याचं कारण एकमेव लक्षात घ्या की त्या ठिकाणी संत अवतीर्ण झाले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. दोसरांच्या कुलामध्ये जन्माला आलेली ही दिव्य विभूती सूर्याजी पंत आणि राणूबाई यांच्या पोटी समर्थ जन्माला आले. लक्षात घ्या. 12व्या वर्षी घर सोडलं. 12 वर्ष स्वतःला साधनेमध्ये एकाग्र करून घेतलं. 12 वर्षामध्ये अलौकिक अशा प्रकारची साधना. 13 कोटी रामनाम. त्याच 12 वर्षामध्ये गायत्रीची पुरश्चरण 24 लाखाचं एक अशा प्रकारची 13 गायत्रीची पुरश्चरण आणि त्याच्याच जोडीला बलोपासना. शक्त तो सर्व ही भोगी, कोण पुसे अशक्ताला, रोगी सा बराडी दिसे. जगाला काहीतरी संदेश देण्याकरता दिव्य विभूती या पृथ्वी तलावर येतात. 13 कोटी रामनाम, गायत्रीची पुरश्चरण, एक एक पुरश्चरण प्रत्येक ग्रहाच्या नावाने संकल्प सोडला. कुठलाही ग्रह कार्यामध्ये विघ्न करता कामा नये म्हणून डोंगरा एवढी पुण्याई पाठीशी उभी केली. 12 वर्ष समाजाचं परीक्षण केलं, भ्रमंती केली. असे तू हिमाचल भ्रमंती केली. हिंडत लोका पार खावे भिक्षा मिसे. गळ्यामध्ये झोळी अडकवली आहे पण मनामध्ये भाव असा, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. देणारा या जगामध्ये फक्त परमेश्वर आहे. लक्षात घ्या. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 16व मन, 17वी बुद्धी, या सगळ्या गोष्टी या देहामध्ये अलौकिक अशा प्रकारच्या प्रदान करणारा केवळ भगवंत आहे. आपण फक्त त्याचं दास्यत्व स्वीकारायचं. तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे भावे. दास्यत्व स्वीकारल्याशिवाय लक्षात घ्या, भाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी. आपल्या दासांचा अभिमानी असलेला राम आपल्या दासांची कधी उपेक्षा करत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे 13 कोटी रामनाम, गायत्रीची पुरश्चरण आणि असे तू हिमाचल भ्रमंती, हिंडत लोका पार खावे भिक्षा मिसे. आणि अशीच भ्रमंती करत करत समर्थांची स्वारी. 205 मनाचे श्लोक केले. बाकी कोणी नाही तर या मनाला तरी आपण समजावू शकतो. लक्षात घ्या. म्हणून मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची स्वारी भ्रमंती करत 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 शहापूरला आली आहे. त्या शहापूरमध्ये बाजीपंत शहापूरकर नावाचे यवनाकडे चाकरी करणारे पण मोठ्या हुद्द्यावरती होते. आणि त्यांची पत्नी सतीबाई शहापूरकर मोठ्या प्रेमाने त्या सातारा नगरामध्ये, शहापूर नगरामध्ये, साताऱ्याच्या जवळ त्या शहापूर नगरामध्ये वास्तव्य त्यांचं. आणि समर्थांची स्वारी दारापुढे तुळशी वृंदावन दिसलं म्हणून अशा प्रकारे त्या अंगणामध्ये उभी राहिली. खणखणीत आवाजामध्ये श्लोक म्हटला. आपल्या हातातली झोळी पुढे केली आहे. प्रभा
राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक म्हटला आणि झोळी पुढे केली. आतून सतीबाई शहापूरकर आल्या, सुपामध्ये धान्य घेतले आणि ते भिक्षेमध्ये घालायचं म्हणून पुढे वाकल्या. तेवढ्यात समर्थांनी थांबवलं. थांबा माई, झोळीमध्ये भिक्षा घाला, पण आधी राम म्हणा आणि मग भिक्षा घाला. आता गंमत अशी, काही काही शब्दांचा आपण अर्थ मनामध्ये इतका विचित्र घेतो की आपलीच पंचायत होते. तशी अवस्था या सतीबाई शहापूरकरची झाली. तिने हातातलं सूप आतमध्ये नेऊन ठेवलं आणि सांगितलं, तुम्ही म्हणायला सांगताय ते मी म्हणणार नाही. सूप आतमध्ये नेऊन ठेवलं. समर्थांनी विचारलं, अहो बाई, राम म्हणा माई आणि मग भिक्षा घाला, त्याशिवाय आम्ही भिक्षेचा स्वीकार करू शकत नाही. दुसऱ्या दारी जा. या सतीबाई शहापूरकर त्या संतापल्या. दुसऱ्या दारी जा. भरल्या घरात असलं काहीतरी अभद्र म्हणायला लाज वाटत नाही? अदवा तदवा बोलल्या. समर्थांना काही कळेना आपलं काय चुकलं. समर्थांची स्वारी विनमुख झाली आणि पुन्हा ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी धर्मशाळेमध्ये आले. रामाला हात जोडले. रामा, आम्ही काही वेगळं केलं का रे आज त्या माऊलीने आम्हाला दारातून परत पाठवलं. तुझं नाव घ्यायला सांगितलं, पण त्या माऊलीने परत पाठवलं. खरं म्हणजे समर्थ एका ठिकाणी फार काळ थांबत नसत, पण या माऊलीने राम म्हणावं या हेतूने आपला प्रवास, आपला मुक्काम वाढवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले. पुन्हा ते, अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधीजे सर्व काय. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता, वृथा वाहणे देह संसार चिंता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. माई पुन्हा आतून आली सतीबाई आणि आता झोळीमध्ये भिक्षा घालणार. तेवढ्याच समर्थांनी सांगितलं, माई राम म्हणा आणि मग भिक्षा घाला. पुन्हा तिने सूप आतमध्ये ठेवलं. घ्यायची तर तशी भिक्षा घ्या, तुम्ही म्हणायला सांगते ती मी म्हणणार नाही. तुम्ही म्हणता ते मी म्हणणार नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 6 दिवस समर्थ तिच्या दारामध्ये जात आहेत हो. आणि ही सतीबाई परत पाठवतीये, अदवा तदवा बोलतीये. 7व्या दिवशी समर्थांची स्वारी पुन्हा उभी राहिली. घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रताप. रामाचं वर्णन करताय. माई भिक्षा घाला, पण आधी राम म्हणा, असं 6 दिवस सांगितलंय समर्थांनी. 7व्या दिवशी आतून रडण्याचा आवाज आला. आतमध्ये माई रडतीये याची जाणीव झाली. समर्थांनी विचारलं, माई रडताय का? दारापाशी आल्यात आणि हात जोडून सांगितलं. काय सांगायचं, कुणाची दृष्ट लागली कळत नाही हो. अहो बाजीपंत शहापूरकरला यांना, माझ्या पतिराजांना या यवनी बादशाहाने बोलवलंय. त्यांच्यावरती आळ आणलाय, चोरीचा आळ आणलाय आणि त्यांची चौकशी होणार आहे. चौकशी करण्याकरता यवनी बादशाहाने बोलवलंय. काय होईल काय कळत नाही. माझं कुंकू सुरक्षित राहील ना? समर्थांनी, रडू नका, रडू नका, थांबा थांबा, रडून काही होणार नाही. हे बघा, आधी मला वचन द्या, तुमचे पतिराज जर सुखरूप सुटून परत आले, व्यवस्थितपणे तुमच्या समोर उभे राहिले, तर मी म्हणतो त्याप्रमाणे राम म्हणून भिक्षा घाला. मन घट्ट केले या माऊलीनी. ठीक आहे, माझे पतिराज जर घरी आले ना, की तुम्ही म्हणताय ते म्हणून एकदाची भिक्षा घालेन तुमच्या झोळीमध्ये.
वैतागून का होईना बाई तयार झाली, पण माझे पतिराज सुखरूप आले पाहिजेत हो घरी. हे बघा, काही काळजी करू नका. 2 दिवसात तुमचे पतिराज घरी येतात का नाही बघा. त्यांच्यावर कुठलंही संकट येणार नाही, त्यांच्यावर कुठलाही आळ येणार नाही. बादशाह त्याला कुठल्याही प्रकारचं शासन करणार नाही. पण वचन दिल्याप्रमाणे मी तुमच्याकडून भिक्षा घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्ही राम म्हटल्याशिवाय मी भिक्षा स्वीकारणार नाही. बाईने सांगितलं, येतील माझे, हो तुमचे पती सुखरूप घरी येतील, काही काळजी करू नका. 2 दिवसांनी बाजीपंत शहापूरकर सुखरूपपणे सुटका होईल त्यांची, तुम्ही काळजी करू नका. पण मला वचन दिल्याप्रमाणे राम म्हणून भिक्षा घाला. कसं बस मनाचं सांत्वन केलं आणि होकार दिला. 2 दिवस चौकशी झाली. बादशाच्या समोर या बाजीपंत शहापूरकरांना उभं केलं आणि नंतर सगळ्या चौकशी अंती लक्षात आलं की याच्यामध्ये बाजीपंत शहापूरकरांचा काहीही हात नाही. त्यामुळे त्या यवनी बादशाने बाजीपंत शहापूरकरांना सुखरूपपणे मुक्तता केली त्यांची आणि त्यांची पाठवणी केली. परत ज्या वेळेला बाजीपंत शहापूरकर आले, संध्याकाळी माऊली पाहते तो दारामध्ये बाजीपंत शहापूरकर दारापाशी आली आहे. पंचारतीने त्यांना ओवाळले आणि मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. पण रात्री काही शांत झोप लागेना या सतीबाई. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर. आता ते उद्या बैरागी येतील आणि मला नको ते म्हणायला सांगतील. मनामध्ये सारखं विचारचक्र चालू आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थांची स्वारी पुन्हा दारामध्ये हजर. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मानवी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थची गर्जना समर्थांनी केली आणि माऊली आतून आली. हातामध्ये धान्य आहे, सूप आहे, सुपामध्ये धान्य आहे आणि आता झोळीत घालणार. समर्थांनी सांगितलं, वचन दिल्याप्रमाणे राम म्हणा आणि मग भिक्षा घाला. नवऱ्याने सुद्धा पाठीमागून सांगितलं, अगं म्हण ना, राम म्हणायला एवढं काय लागतंय. हो तुम्हालाही तेच पाहिजे म्हणते, तुमच्या मनाचं समाधान करते. असं म्हणून या माऊलीने भिक्षा घातली झोळीमध्ये आणि राम म्हटला. मंडळी, एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ जर मनामध्ये असेल तर त्याचा परिणाम काय होतो. या सतीबाईने राम म्हणून भिक्षा घातली खरी, पण दुसऱ्या क्षणी धाडकन कोसळल्या. देहातून प्राणाचा पक्षी निघून गेला. पाहता पाहता निष्प्राण देह झाला. माऊली निश्चित पडली आहे. नवऱ्याला काही कळेना. बाजीपंत शहापूरकर पाहतायत, अगं अगं काय झालं. पाहता पाहता खाली पडले आहेत. पाहतायत तो काय, देहातून प्राणाचा पक्षी निघून गेलाय. समर्थांकडे बाजीपंत पाहतायत, विचारतायत, अहो हे काय झालं. त्या क्षणी समर्थांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. बाईने चुकीचा अर्थ मनामध्ये घेतला. हो, राम म्हणणे म्हणजे मरणे असा चुकीचा अर्थ घेतला, म्हणून देहातून प्राणाचा पक्षी निघून गेला. बाजीपंतांनी समर्थांकडे पाहिलं, आता काय करायचं. काळजी करू नका, असं अभद्र आमचा राम कधी करणार नाही. एखाद्या माणसाने मनामध्ये चुकीचा अर्थ घेतला, त्याला त्याची प्रचिती फक्त भगवंतानी दाखवली आहे. काळजी करू नका. आपल्या जवळचं कमंडलू घेतलं, त्या कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि श्रीराम पादोदकम तीर्थम जठरेम्याम धारयेत म्हणून त्या सतीबाईंच्या अंगावर प्रोक्षण केलं. आणि पाहता पाहता सतीबाई झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसल्या. आपल्या पतीला विचारतायत, अहो मी राम म्हटला होता तरी मी जिवंत कशी. बाजीपंत शहापूरकरांनी सांगितलं, अगं तुला पुनर्जीवन देणारे तू चुकीचा अर्थ मनामध्ये घेतलास. अगं राम गावा, राम ध्यावा म्हणजे रामाचं स्मरण करावं ग. राम बोलो भाई राम,
तो अर्थ मनामध्ये तू घेतलास ना, म्हणून भगवंताने एका क्षणाकरता तुला ही चुणूक दाखव. पण समर्थांचा सारखे त्यांच्यासारखे सत्पुरुष होते, त्या सिद्ध सत्पुरुषांमुळे आज तुला हे पुनर्जीवन मिळाले. सतीबाई शहापूरकरांनी या समर्थांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि प्रार्थना केली, आता रोज मला तुमच्या दर्शनाची ओढ लागली आहे, त्यामुळे तुम्ही मला दर्शन द्यायला रोज या. समर्थांनी सांगितलं, 7 दिवस तुमच्याकरता इथे राहिलो, आता मला जगाच्या कल्याणाकरता भ्रमंती करायला हवी आहे. नाही, मला तुमचं रोज दर्शन झालं पाहिजे, त्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. सतीबाईंनी प्रार्थना केली. समर्थांनी सांगितलं, हे बघा, काळजी करू नका, तुमच्या या दारामध्ये चौसिपी वाड्यामध्ये या तुमच्या अंगणामध्ये मी मारुती स्थापन करतो. समर्थांनी सतीबाई शहापूरकरांच्या दारामध्ये मारुतीची स्थापना केली. 1111 मारुतींची स्थापना केली आहे. त्याच्यातला सतीबाई शहापूरकरांच्या दारामध्ये स्थापन केलेला मारुती समर्थ स्थापित मारुती. शहापूरकरांच्या दारात तो मारुती स्थापन केला आणि सांगितलं, दुपारी 12 वाजता या मारुतीरायांना नैवेद्य दाखवा आणि नैवेद्यात तुमच्या मनात ज्या ज्या क्षणी आमच्या दर्शनाची इच्छा होईल त्या मारुतीरायांना प्रार्थना करा, त्या मारुतीमध्येच तुम्हाला आमचं दर्शन होईल. अशा प्रकारे सांत्वन केलं. नवे उद्या थांबा. मारुती मंदिराची स्थापना केली, मारुतीची स्थापना केली. माझ्या मनाचा विश्वास बसेपर्यंत थांबा. आणि खरंच मारुतीरायांना प्रार्थना केल्यावर या सतीबाईंना त्या मारुतीमध्ये समर्थांचं दर्शन झालं. मुळातच मारुतीरायांचे अवतार लक्षात घ्या. जन्मोनिया ब्रह्मकुळी जेणे माय धन्य केली, माय धन्य केली जेणे माय धन्य केली. जन्मोनिया ब्रह्मकुळी जेणे माय धन्य केली, माय धन्य केली जेणे माय धन्य केली. ज्याची भगवी पताक कळी काळा पडे धाक, काळा पडे धाक कळी काळा पडे धाक. रामदासाच्या पादुका नित्य नेमे वंदी तुका, नेमे वंदी तुका, नित्य नेमे वंदी तुका. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मूळ पद्यामध्ये तेच समर्थ आपल्याला सांगायचा किंवा शिकवायचा प्रयत्न करतात. बाजीवा राम गावा राम ध्यावा, ध्यावा राम गावा राम ध्यावा, ध्यावा राम गावा राम ध्यावा, ध्यावा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भव्य रूपाती सुंदर दीक्षा, रामनाम स्मरणे करी भिक्षा. वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईल ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी, होतात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. मुझे अपनी शरण में ले लो राम, ले लो राम. मुझे अपनी शरण में ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम. लोचन मन में जगे ना हो तो, लोचन मन में जगे ना हो तो, जुगल चरण में ले लो राम, ले लो राम. मुझे अपनी शरण में ले लो राम, मुझे अपनी शरण में ले लो राम. जीवन कैसा जाल बिछाया, रच के माया नाच नचाया. चिंता मेरी तभी मिटेगी, चिंता मेरी तभी मिटेगी, जब चिंतन में ले लो राम, ले लो राम.
कहाँ पर सर मैं पटकूं। इस जीवन में मिलो न तुम तो इस जीवन में मिलो न तुम तो मुझे मरण में ले लो राम मुझे अपनी शरण में ले लो राम मुझे अपनी शरण में ले लो राम। लोचन मन में जगे न हो तो लोचन मन में जगे न हो तो युगल चरण में ले लो राम मुझे अपनी शरण में ले लो राम मुझे अपनी शरण में ले लो राम मुझे अपनी शरण में ले लो राम। सियावर रामचंद्र की जय। सगळ्यांनी आरतीला उभे राहा। झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या बहरा। कीर्तन रंगी वाजवा कर टाळी नाम घोषे पातका होय हो। येथून कल्याण साम्राज्य सुख राही चला उठाव वाळा राघोबा। रुद्र हनुमान की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा। हे कीर्तन लाईक करा, शेअर करा। अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे। आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा। 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा। हे एक ईश्वरी कार्य आहे। आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो।